नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात जय महाराष्ट्र. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी राजकीय. संजय राऊतांनी मोदींसह फडणवीसांवर निशाणा साधलाय. भाजपच्या अंगलट एखादी गोष्ट आली की ते विषय बदलतात. पंतप्रधानांनी मराठवाड्यात जावं, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी. कर्जमाफीवरून संजय राऊत चांगलेच आक्रमक झालेत. भाजपवाल्यांचं त्यांच्या अंगलट एखादी गोष्ट आली काय ते विषय दुसऱ्या टोकाला नेतात. उत्तर प्रदेश सारख्या राज्यात, बिहार सारख्या राज्यात जिथे भाजपा शासित राज्य होती, मध्य प्रदेश, राजस्थान अशी अनेक राज्य जिथे भारतीय जनता पक्षाची राजवट होती, तिथे कोविड काळामध्ये अनागोंदी अराजक माजली. ज्या गंगेच्या किनाऱ्यावर तुम्ही कुंभमेळा केला, आता ती गंगा कोविडमधल्या बेवारस प्रेतांनी कशी वाहत होती हे जगानं पाहिलं. मिस्टर देवेंद्र फडणवीस, ते फोटो जरा पहा. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती व्हावी, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई मिळावी, घरदारं वाहून गेलीत ती सरकारच्या मदतीने उभी राहावी, हीच आमची मागणी आहे. कोणताही विरोधी पक्ष आणि स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्ष नेते असताना अशा प्रकारच्या आपत्तीवर काय मागण्या केलेल्या आहेत हे त्यांनी स्वतः एकदा कानाला त्या टेप ऐकून लावून ऐकाव्या. प्रधानमंत्री मोदी आहेत ना, का आम्ही आहोत? तुम्हीच आहात ना. गृहमंत्री अमित शहाच आहेत ना तुमचे, जे उद्या परवा येतात मुंबईमध्ये. कशाला येत आहेत मुंबईमध्ये? मराठवाड्यात जा.